नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाण्यामध्ये बेसन घालून छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा पदार्थ तयार करतोय आणि तो म्हणजे खमण ढोकळा. बनवायला सोपा आहे, घशात दाटणार नाही याची खात्री देते, कारण यावर आपण एक सिरप घालणार आहोत. परफेक्ट मेजरमेंट, अचूक पद्धतीने हा ढोकळा कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे. त्यासाठी रेसिपी ही शेवटपर्यंत नक्की बघा. मार्केट सारखा परफेक्ट हा खमण ढोकळा तयार करण्यासाठी एका बाउल मध्ये सुरुवातीला 1 कप पाणी घेतलेलं आहे. तर हे साधं पाणी घेतलेलं आहे. कुठल्याही मेजरमेंटने तुम्ही 1 कप किंवा वाटी किंवा ग्लास ने हे पाणी मोजून घेऊ शकता. तर 1 कप हे पाणी घ्यायचं. यामध्ये आता पोहे खाण्याचा जो घरातला चमचा असतो त्याने मोजून बरोबर 4 चमचे साखर घालायची. तर 1 कप पाण्यासाठी 4 चमचे साखर ही परफेक्ट आहे. त्यानंतर सारख्याच चमच्याने मोजून अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबू सत्व यामध्ये ऍड करायचं आहे. तर हे लिंबू सत्व किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा केक शॉप मध्ये सहजरित्या मिळून जाते. आता यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता घातलेलं हे साहित्य पाण्यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे. तर तेल, साखर आणि सायट्रिक ऍसिड हे पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलं गेलं पाहिजे इतपत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे किंवा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की साखर, सायट्रिक ऍसिड आणि तेल हे पाण्यामध्ये पूर्णरित्या मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, पाण्याच्या या तयार मिश्रणामध्ये 1 कप बेसन घालायचं आहे. पण हे बेसन असंच न घालता ते चाळून घालायचं. बेसन हे चाळून घातल्यामुळे काय होतं, एकतर पाण्यामध्ये बेसनाच्या गाठी तयार होत नाही आणि तयार होणारा ढोकळा हा छान जाळीदार तयार होतो. तर बेसन बघा चाळून झालेला आहे. आता हे एखाद्या विक्सच्या मदतीने किंवा चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने फेटून घ्यायचं आहे. छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर साधारणपणे मिनिटभर तरी एकाच डायरेक्शन मध्ये हे एकसारखं फेटून घ्यायचं आहे. यावर बघा असे बबल्स तयार झालेले आहे आणि मिश्रण हे असं पातळ तयार झालेलं आहे. तर याच पद्धतीने असं हे पातळ तयार करून घ्यायचं. मिश्रण जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही. तर हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि आता ज्या भांड्यामध्ये ढोकळा हा स्टीम करायला ठेवायचा आहे, तर अशी कढई, त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवून झाकण ठेवून मध्यम आचेवर ते उकळण्यास ठेवून द्यायचं. तर दुसरीकडे ज्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये ढोकळा मिश्रण हे सेट करायला ठेवायचं आहे, तर अशा प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि आता जे मिश्रण आपण बाजूला ठेवलेलं होतं बेसनचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि सारख्याच चमच्याने पाव चमचा फक्त खाण्याचा सोडा ऍड करायचा. तर मीठ आणि सोडा हे चांगलं बेसनच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता जसजसं तुम्ही हे फेटत जाल किंवा मिक्स करत जाल तेव्हा तुम्हाला समजेल की हे मिश्रण घट्ट होत आहे आणि छान हलकं फुलकं बनत आहे आणि बेसनचा जो कलर आहे तो सुद्धा थोडासा लाईट होतो. तर बघा इथे तुम्हाला मिश्रण किती घट्ट झालेलं आहे हे समजलंच असेल. शिवाय मिश्रण हे छान फुललं देखील आहे, दुप्पट झालेलं आहे. तर आता वेळ न घालवता लगेच स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे. तर इकडे पाण्याला देखील उकळ आलेली आहे. तर आता यामध्ये आपण तेलाने ग्रीस केलेली प्लेट ठेवून यामध्ये तयार मिश्रण हे ओतून द्यायचं आहे. तर संपूर्ण बॅटर यामध्ये मी घातलेला आहे बघा आणि आता लगेच यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे. तर साधारणपणे 15 मिनिटांमध्ये हे छान स्टीम होतं बघा. पण जर झालं नाही तर तुम्ही हे 5-1 मिनिटं जास्त ठेवू शकता. तर मिश्रण हे छान कोरडं झालेलं आहे. साईडने देखील कडा ह्या सुटलेल्या आहे बघा. तर चाकूने किंवा टूथपिकने चेक करून बघायचं. तर मिश्रण हे टूथपिकला चिटकत नाही, याचा अर्थ आपला हा ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे. तर आता गॅस बंद करायचा आणि ही प्लेट जी आहे ती थंड करून घ्यायची. तर ढोकळा थंड होतो तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करूया. त्यासाठी तडका पॅन मध्ये थोडस तेल गरम झाल्यावर मोहरी, तर पाव चमचा मोहरी घातली, कढीपत्त्याची पानं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घातलेल्या आहे आणि साधारणपणे अर्धा कप पाणी घातलं, 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे. तर हे सिरप आपण उकळून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं सिरप ढोकळ्यावर घातल्यानंतर
खाताना जेव्हा ढोकळा घशामध्ये अटकतो किंवा दाटल्यासारखं वाटतो तसं होत नाही. तर नुसती फोडणी करण्यापेक्षा असा तडका देऊन बघा. त्यामुळे ढोकळा हा घशामध्ये खाताना दाटल्यासारखा होत नाही. शिवाय इकडे आपला ढोकळा सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे. बघा पूर्णपणे व्यवस्थित निघालेला आहे, अजिबात चिटकलेला नाही आणि जाळी तर तुम्ही बघितलीच असेल. छान हलका फुलका झालेला आहे, मस्त मऊ लुसलुशीत दिसतोय बघा. हाताला अजिबात मिश्रण चिटकत नाहीये. तर आता काय करायचं, चाकूने आपल्या आवडीप्रमाणे याची पीसेस कट करून घ्यायचे. तर इथे मी चौकोनी आकारात कट करून घेतलेला आहे आणि जेव्हा आपण हा सुरीने कापतो ना तेव्हाच आपल्याला जाणवतं हा किती परफेक्ट तयार झालेला आहे. बघा काढून दाखवते. बघा किती मस्त झालेला आहे आणि जाळी देखील अगदी मार्केटमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीने आलेली आहे. फक्त ढोकळा हा स्टीम करायला आपण जेव्हा ठेवतो ना तेव्हा तो उकळत्या पाण्यामध्ये स्टीम करायला ठेवायचा. नाहीतर मग ढोकळा हा काय होतो, खाली प्लेटला किंवा भांड्याला चिटकून बसतो, तो व्यवस्थित निघत नाही. फक्त ही काळजी घ्यायची. तर बघा आपलं जे सिरप आहे ना ते सुद्धा यावर मी व्यवस्थित असं चारही बाजूने स्प्रेड केलेला आहे. म्हणजे जो तडका आपण यावर करून घेतला होता तो पूर्णपणे घालून घेतलेला आहे आणि पाणी पूर्णपणे शोषून घेतल्यानंतरच ढोकळा बघा छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे. यामध्ये जे सिरप आपण तयार केलेलं होतं ते पूर्णपणे मुरलेला आहे. असा ढोकळा तुम्ही एकदा करून बघा. ज्या पद्धतीने मार्केटमध्ये मिळतो अगदी त्याच पद्धतीने तयार होतो. यामध्ये आपण हळद घातलेली नाही तरी देखील रंग बघा सुरेख आलेला आहे. तर हा खमण ढोकळा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच झटपट आणि साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.